तिकडे मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद होण्याची शक्यता आहे। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका विद्यार्थ्यांची सहल बीएमसी 2 कोटींचा खर्च करणार आहे। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका शाळेतल्या 30,714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल निघणार आहे। उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा बीएमसीने निर्णय घेतलाय। पर्यावरण शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी ही 1 दिवसीय सहल होती आहे। या कॅम्पसमध्ये पर्यावरण, सेंद्रिय शेती, गोपालन, मधमाशी पालन, औषधी वनस्पती आणि कचरा व्यवस्थापनासंबंधी उपक्रम राबवले जात आहेत। कचरा व्यवस्थापन, बायोगॅस, गांडूळ खत, पेपर आणि प्लास्टिक रिसायकलिंग, जलव्यवस्थापन, सौर ऊर्जा आणि जैवविविधतेचे धडे यात विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, आपण पाहताय मुंबई पालिकेची ही सहल निघतेय, नेमकं काय हे सगळं संपूर्ण प्रकरण? नक्कीच आपण बघतोय ही सहल जी आहे ती आता वादात सापडण्याची शक्यता आहे। विरोधक या सहलीवरून पुन्हा एकदा महानगरपालिकेला कैचीत पकडण्याची शक्यता आहे, कारण की सहलीसाठी बीएमसी जवळपास 2,46,00,000 रुपये खर्च करणार आहे, मुद्दा नंबर 1। आणि मुद्दा नंबर 2 म्हणजे ही सहल जी आहे ही ज्या कॅम्पसमध्ये जाणार आहे तो कॅम्पस जो आहे तो आरएसएसशी संबंधित आहे। त्यामुळे दुहेरी विरोधकांना जे आहे हे मिळालेलं आहे, मुद्दे मिळालेले आहेत तर या सहलीवरती टीका करायला। एकंदरीत आपण बघतोय की उत्तनच्या केशवसृष्टीत ही सहल जी आहे ती जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विद्यार्थ्यांना यामध्ये कचरा व्यवस्थापन असेल, बायोगॅस असेल, गांडूळ खत असेल, पेपर आणि प्लास्टिक रिसायकलिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकायला मिळणार असल्याचं आपण बघतोय। मात्र या कॅम्पस जो आहे तो आरएसएसचा असल्यानं एकंदरीत विरोध जो आहे तो विरोधकांकडून होऊ शकतो। तसंच या सहलीवरती होत असलेला 2.46 कोटींचा खर्च देखील आपण बघितलं तर चर्चेचा विषय ठरू शकतोय। एकंदरीत आपण बघतोय की जवळपास 30,714 विद्यार्थ्यांची ही सहल असणार आहे। त्यामुळे आता या सहलीवरती त्यांची काय भूमिका असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच ऋतिक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।